नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ मंडळी। काल आरती वगैरे झाली, प्रसाद वगैरे घ्यायला गेलो, नंतर व्हिडिओ काही काढायला भेटला नाही, नंतर डायरेक्ट रूमवर आलो। हा रूम घेतलेला आम्ही। आता आंघोळी 4 वाजता उठलो, आता आंघोळी वगैरे केले, तर आता निघतो देवाच्या दर्शनाला। देवाचं दर्शन घेऊ। दादा, कसा वाटला तुम्हाला? आज पालखीचा 10वा दिवस आहे। आनंद आहे ना? खरोखर खूप मजा आली। आता पुढच्या वर्षी भेटू 2026 मध्ये। हो नक्कीच नक्कीच। दादा तुम्ही काय बोलता का? बस तेच बोलले ते सगळे खुश आहेत, बघू शकता। दादा खास तुमचे धन्यवाद आहे का। हे सर्व जी मंडळी आहे ना आपली, यांनी आपल्याला जेवण बनवलेलं आहे का। येते 10 दिवस कंटिन्यू हे जेवण बनवत होते। पुढे जाऊन आम्ही पालखीत चालायचो, म्हणजे पालखीत जे पब्लिक चालायची मित्रमंडळी आपली, त्यानंतर ते थोडे थांबायचे, नाश्ता वगैरे करायचे, डायरेक्ट पुढे जायचे जेवण बनवण्यासाठी। आम्ही जागेवर पोहोचेपर्यंत त्यांचं जेवण रेडी असायचा। एवढं फास्ट काम त्यांचं, आणि जेवण पण बघायला एकदम सुंदर। मंडळी निघालो आम्ही आता। जागा वगैरे ठेवू खाली गाडीमध्ये, आणि तुम्हाला दाखवतो देवाचं दर्शन। चाललो आता देवाचं दर्शन घ्यायला। आम्ही पण दर्शन घेतो, तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या। मंडळी घेतला दर्शन, आता निघालो आम्ही। काय झाले, फोनवर फोन करता येते लवकर आम्ही आता दर्शन घेतलं, आणि ते चहा प्यायला थांबलोय, बघू शकता। आणि कोलेकर बंधू आणि कालन बंधू इथे शेकोटीचा आस्वाद घेत आहे, बघू शकता। आणि हे चायवाले दादा, आता यांच्याकडनं आम्ही चाय पिणार आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा मंडळी। या चहा प्यायला, चाय पितो आम्ही, चाय पिऊ आणि आता निघू। मंडळी पोचलो गाडी जवळ आता, बघू शकता। बाकी त्यांची निघायची तयारी चालू आहे, बाकी बसल्या अर्धे गाडीमध्ये। गिरीश दादा तुम्ही जावा पुढे बिंदास यार, चंद्रकाला जाऊ दे। अर्धे मंडळी बसले इकडे गाडीमध्ये, बाकी बसले तिकडे। मंडळी निघालो आम्ही आता इथं। मंडळी बघू शकता आपल्या गाड्या। मंडळी काल आपण इथे थांबलेलो नाश्ता करायला, आणि आज आपल्याला इथे जाताना दरवर्षी नाश्ता असतोय नाकांचा इथे। बाकी मंडळी आलेली आहे, बघू शकता। आणि महेंद्र ते शेकायला येईल, खूप थंडी वाजते आत्ता पण।
अरे गाडी कुठं ब्रेकर गाडी होया चला चला नाश्ता करायला. हे दादाचा नाश्ता असतो इथे आपल्याला. बाकी मंडळी बसले शेकाला. थंडी वाजतोय गरमी पाहिजे. हे खुर्ची बांधा मध्ये बांधून ठेवा. नंतर मग डबल बारी मंडळी या वडापाव खायला. डोकरा नाश्ता झाला. चाय घेतलाय प्यायला सगळ्यांनी बघू शकता. मंडळी बघू शकता चाय शेकोटी आणि सकाळचा टाइम पूर्ण फुल गावरान नजारा. मंडळी झाला आता आमचा नाश्ता वगैरे. निघाला आम्ही पुढच्या प्रवासाला. भेटूया पुढे. मंडळी बघू शकता हा टाकली हा एरियाचं नाव आहे. त्याने थांबवलं कालते घ्यायला. त्याने एक घेतला मी पण एक घेतला. मंडळी निघालो आम्ही आता. 2 कालते घेतले भीमदाने आणि मी. मंडळी थांबलोय आता आली पाट्यावर गॅस भरायला. मंडळी भरली गॅस आता गाडीमध्ये. निघालो आम्ही आता. मंडळी थांबलं आता अंकड पाट्याला मेसूर घेण्यासाठी. इथला मेसूर खूप फेमस आहे. दाखवतो तुम्हाला. बघू शकता हा इकडचा फेमस मेसूर आहे. मेसूरच्या खूप व्हरायटी आहे तिथे. मंडळी घेतला आता मेसूर आम्ही. आता निघू आम्ही. मंडळी बघू शकता मार्केट घाट जसं उतरलो तसं भैरवगड दिसतोय बघा. मंडळी बघू शकता दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहे. मंडळी बघू शकता बसलो आम्ही जेवायला आता. जेवण आमचा आता निघाला आम्ही. बघू शकता आत्ताच पोहोचलो आपल्या शनिदेवाच्या मंदिराची. इथे लगेच आरती चालू झाली. बघू शकता भावे निर्वाणी रक्षावे सुरधर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान नापुरती. जय देव जय देव मनोभावे करुणी सेवा. जय जय शनी देवा. शनेश्वर भगवान की जय. शनेश्वर भगवान की जय. शनेश्वर भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय शनी बाबा. डोंबिवली ते श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पायी यात्रा आणि या यात्रेतील या वर्षीचा 15वा वर्ष सुद्धा शनी बाबाच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थितरित्या अतिशय योग्य पद्धतीने पूर्णत्वास जात आहे. ही त्यांचीच कृपा
इतका मोठा पल्ला, इतका मोठा हायवे, रस्ते प्लस संपूर्ण वाटचाल ही बऱ्यापैकी आपली जंगलातली वाटचाल, अतिशय सुखरूप एवढं चालून वगैरे 40-40 किलोमीटर चालून वगैरे आज ही आपली पदयात्रा शनी शिंगणापूरला पोहोचून परत आपल्या या मूळ स्थानापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. बाबाची कृपा 2012 सालाला ही यात्रा चालू केली होती. 7 जणांनी अवघ्या त्यांच्या जिद्दीवरती देवाच्या आशीर्वादाने आणि आज 2025 अविरतपणे चालू आहे आणि बाबांच्या कृपेने ती पुढे देखील चालणार आहे. पण ही सहज चालत नाही. बाबांनी दिलेली जी आपली माणसं आहेत, मग त्याच्यामध्ये आचारी मंडळ आहे, वाहन सेवा पुरवणारे म्हणजे आपले टेम्पो चालक आहेत, चालणारे सदस्य असतील, आपल्याला नाश्ता पाणी जेवण पुरवणारे जे काही दानशूर व्यक्ती आहेत, पाणी पुरवणारे जे दानशूर व्यक्ती आहेत, त्यांच्यामुळे हा आपला उत्साह अधिक द्विगुणित होत असतो. आणि 12-12ला चालू होऊन आता आजचा हा शेवटचा दिवस आणि बाबांच्या कृपेने आपण चालत असतो अशी एक भावना आहे. याच्यातला एकच फायदा आहे का 9-10 दिवस एखादा व्यसन करणारा व्यक्ती आहे त्याला ती व्यसनाची आठवण सुद्धा येत नाही. एखादा मांस मटण खाणारे आपला आगरी समाज त्या दिंडीमध्ये आहे, परंतु तो सुद्धा कधी त्याला सुद्धा आठवण येत नाही. मिळालेली चटणी भाकरी ही डाल भात आहे अतिशय साध्या पद्धती भाजी आहे, तो कधीच काही बोलत नाही. असो सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि जे 2-3 लोक आपलं नियोजन पाहतात, नियोजन पाहणारे सगळेच आहेत, पण मेन जे फ्रंटवर असतात आणि बाकी पडद्यामागे असतात त्यांच्याकडून पण काही चुका होत असतील तर आम्हाला उदार अंतःकरणाने तुम्ही क्षमा करा. मी परतीचा प्रवास 21-12 म्हणजे आजचा दिवस आणि आपण इथे आलेलो आहोत. असो तत्पूर्वी काही सत्कार आपले धावपळीच्या याच्यात राहिलेले आहेत. मी दिलगिरी व्यक्त करतो. आपले जे रथ चालक होते म्हणजे टेम्पो चालक ते सुनील भाऊ असतील, कोलेकर बंधू असतील आणि हा स्वतः आपला व्लॉगर विकी पाटील हे सुद्धा, आणि त्यांचा सन्मान झाल्यानंतर आपण पायदिंडी इथे संपन्न होत आहे. आपली जी काही पायदिंडीचं पुण्य आहे ते बाबांच्याच पायावरती जमो. कुंडली पंढरीनाथ प्रभू भगवान जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावरम बाबा महाराज, गुरु वासुदेवजी बाबा महाराज, शनेश्वर भगवान की जय. तसेच सुनील भाऊ साडू पण पारमार्थिक साडू आहे ते महत्वाचं आहे. या अरे बघा बरं दिला सगळ्या ड्रायव्हर लोकांचा सत्कार केला, वाहन चालकांचा. आता निघलो आम्ही आपापल्या घरी. भेटूया नवीन ब्लॉकमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.